नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. इथे आजचा जो व्हिडिओ आहे तर आपलं जे गोट फार्मिंग होतं ते कंप्लीट कसं झालेलं आहे आणि कुठपर्यंत आणि कधीपासनं किती दिवसात आपलं फार्म कंप्लीट झालेलं आहे, तर आपण त्याविषयी इथे थोडीशी माहिती देणार आहोत. तर तुम्ही इथे पत्रे बघू शकता आणि इथं हे उभे आहेत. आता तिचे पप्पा जे आहेत ते आता घरी आहेत. 4 दिवसापासून ते घरी आहेत. त्यातले 2 दिवस ते आजारीच होते आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी लगेचच काम चालू केलं. पत्रे जे आहे तर ते आम्हाला मिळालेले आहे आणि पत्रे हे थोडेसे लांबून आणलेले आहे. तर रिक्षा करून लांबून जिथे आम्ही माल पोच करतो तर तिथनं पत्रे आलेले आहेत आणि पत्रे हे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि नवीन आहेत. तर ही माणसं तुम्ही बघू शकता. तर हे तुम्ही डेली ब्लॉगमध्ये बघतच आहेत. जसं काम चालू आहे तसे हे चालूच आहेत आणि इथे पत्रे जे आहेत तर ते पूर्ण सेडला जे आहे तर पत्रे लावून झालेले आहेत आणि बाकीचे जे पत्रे आहेत ते सिमेंटचे आहेत. म्हणजे अगोदर जे आहेत आम्ही सिमेंटचे पत्रे आणले होते ते जरासे कमी क्वांटिटीमध्ये होते आणि मग ते पत्रे जे आहेत इकडच्या साईडला कमी पडले, म्हणून मग आम्ही ते सिमेंटचे पत्रे पण ह्या साईडने जे लावलेले आहेत. तर हे घरी राहून हे काम कंप्लीट करून घेणार आहे, म्हणजे करून घेतलेलंच आहे. आपलं गोट फार्म जे आहे तर हे कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर 2 माणसं हाताखाली घेऊन यांनी हे पूर्ण सेट जे आहे तर घरी ठोकलेलं आहे. 2 दिवस लागलेले आहेत सेटचे पत्रे पूर्ण पूर्ण जे आहेत फिक्स करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागलेले आहेत. आणि तसं पण जे आहे तर आम्ही यांनी पूर्ण जे सेट आहेत तर ते कंप्लीट घरीच केलेले आहेत. आत्तापर्यंत जे आहे तर यांनी किती सेट केलेले आहेत, तर माझं गावातलं जे घर आहे तर तिथे 2 सेट जे आहेत तर यांनी घरीच बनवलेले आहेत तर ते 2 सेट घरी बनवलेले. त्यानंतर माझं छोटं पोल्ट्री फार्म हे त्यांचं तिसरं सेट होतं. तर ते सध्या आम्ही पूर्ण उस्तरून टाकलेलं आहे आणि चौथं सेट जे होतं तर ते माझं पोल्ट्री फार्मिंग आहे. पोल्ट्री फार्मिंगनंतर माझ्या घराच्या पुढे जरासं जे सप्पर आहे, सपरासारखं जे बनवलेलं आहे तर ते 5वं म्हणायचं आणि हे सेट जे आहे तर हे 6वं सेट आहेत. आणि जिथे आम्ही राहायला राहायचो तर तिथेसुद्धा यांनी एक सेट बनवलेलं होतं. म्हणजे 7 सेट जे आहेत हे जवळजवळ यांनी बनवलेले आहेत आणि पूर्ण जे आहेत एकदम व्यवस्थित बनवलेले होते. तर ही जी फार्म आहे, गोट फार्म हे खूप सुंदर दिसतं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठं पण झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे खाली कोबा पण झालेला आहेत आणि खूप कंप्लीट झाले. साधारण मला वाटतं की जुलैच्या आसपास आम्ही जे आहे तर गोट फार्मचा आयडिया डोक्यात घेतलेली होती. मला वाटतं जुलैमध्येच आम्ही गोट फार्मचं ठरवलेलं होतं आणि जुलै, ऑगस्ट, जूनच्या शेवट ठरवलं असेल किंवा 1.5-2 महिन्यामध्ये माझं जे गोट फार्म आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आणि तसं सांगायचं म्हटलं तर पैसे जवळ नसताना पण अशा पद्धतीने ज्या गोट फार्म आम्ही कंप्लीट करून घेतलेला आहे. तर इथे आहे टफी. तर टफी इथे वायर जी आहे तर टफीने वायर कुरतडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर इथे जे आहेत करंट चालू आहे, म्हणजे वायर जे आहेत वरती ड्रिलचं जे मशीन आहे ते वरती घेऊन गेलेले आहेत आणि लगेच काहीतरी काम करून ते फिटिंग करून देत आहेत. त्यामुळे इथे खूप कुत्रे वगैरे आले तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण काय होतं की वायर कुरतडली तर कुत्र्याला करंट बसू शकतो आणि हे माणसं अशा पद्धतीने पत्रे देत आहेत. सिमेंटचे पत्रे असल्यामुळे हे जरासे जड आहेत. आपला पत्रा जो आहे ना त्यापेक्षा हे पत्रे जास्त जड आहेत आणि हे खूप अलगद द्यावे लागतात. आणि वरती जे आहे तर यांनी यांच्या हाताखाली आणखीन एक यांचा मित्र माणूस म्हणजे आहे तर यांचा फ्रेंडच आहे, यांच्या शाळेतला आणि वर्गमित्र आहे. तर त्याला पण इथे यांनी कामाला घेतलेलं आहे. तर त्याला त्यांच्याबरोबरच ठेवलेलं आहे आणि दोघं मिळून जे आहे तर ते वरचं काम इथे हँडल करतात आणि खाली एकजण जे आहे, दोघंजण जे आहेत पत्रे नेऊन देतात. अशा पद्धतीने जे आहेत गोट फार्म जे आहे तर पूर्ण हे माझ्या सासरकडच्या माणसं जे आहेत त्यांनीच कंप्लीट करण्यास मदत केलेली आहे. अजून पण काही छोटे मोठे कामं असले तरी हेच येतात आणि कंप्लीट करून जातात. आणि मूळ म्हणजे जे आहे तर गोट फार्मचं जे काम आहे ते माझं 4-5 दिवसापूर्वीच कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पोळ्या झाल्यानंतर माझं गोट फार्म कंप्लीट झालेलं आहे आणि व्हिडिओ टाकायचा माझा राहून गेला होता. कारण बरेचसे व्हिडिओ होते एडिटिंगला आणि त्यामुळे जो आहे तो हा व्हिडिओ मी ठेवला होता. गोट फार्मचा इथे आमच्यासाठी स्पेशल का आहे, कारण इथे येऊन मला 2 वर्ष झालेले आहेत आणि 2 वर्षामध्ये इथे साधारण माझं हे दुसरं सेट चालू आहे. प्लस जे आहे तर 2 वर्षात आम्ही हॉलचं पण काम केलेलं आहे. म्हणजे माझं जे आहे घराचं जे आहे तर हॉलचं काम मी कंप्लीट केलं आहे. प्लस टॉयलेट बाथरूमचं काम आमचं पूर्ण 2.25 लाखाचं काम ते कंप्लीट झालेलं आहे. आणि फक्त म्हटलं की आता घरात राहून काहीच उपयोग नाही आहे, तर काहीतरी कोंबड्यांच्या बिझनेसमध्ये जरा मला छान वाटलं आणि म्हटलं की कोंबड्यांबरोबर आपण का नाही सेकंड एखादा बिझनेस करावा. मग गोट फार्मिंगची आयडिया आमच्या डोक्यात आली. कोणी म्हणते अजून पण की तुम्ही गाया करू शकता दुधाच्या किंवा तुम्ही कारवडी करू शकता, म्हणजे लागवडीच्या जे म्हणतो आपण तशा पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता. तर मग आमचं ठरलेलं आहे की अंश अजून लहान आहे तर अंशकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
अंशला अजून जास्त समज नाही आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हटल्यानंतर दुग्ध व्यवसायाकडे मी जरा दुर्लक्ष करणार आहे. खरं तर मला दुग्ध व्यवसाय करायला खूप आवडतं, पण मग अंशला अजून 3 वर्ष मी देणार आहे आणि त्याच्यामध्ये मी दुग्ध व्यवसायात पडणार नाही आहे. कारण जर हे 2-3 वर्ष मी अंशला दिले नाही, तर अंशला स्कूलमध्ये खूप याच्यावर परिणाम होणार आहे अभ्यासात. तर त्यामुळे मला हे 3 वर्ष जे आहेत आधी तिचं 10th कंप्लीट पण होईल आणि मी इथे गोट फार्मिंगमध्ये दुग्ध व्यवसायापेक्षा टिबल इन्कम नक्कीच कमवेल, असं माझं वैयक्तिक मत आहे, की मी गोट फार्मिंगमधून इन्कम घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि चांगल्या पद्धतीने जे आहेत गोट फार्म करणार आहे. कारण माझे बरेचसे व्ह्युअर्सनी मला सांगितलेलं होतं, की तुम्ही गोट फार्मच करा, कारण दुग्ध व्यवसायामध्ये खूप ट्रबल आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, की आमचे 2-3 बिझनेस आहेत. कारण यांचं जे आहे मोटरीचं जे दुकान आहे आमचं, तो धंदाच आहे. कारण त्याचं काय होतं, की यांना सकाळी जाणं भाग पडतं, संध्याकाळी लेट होतं. त्यातून पण त्यांचे 1-2 तिथे व्यवसाय त्यांनी चालू केले आहेत, की वेगळं रिवाइंडिंगचं एक दुकान, रिवाइंडिंगचं एक काम आहे, ते तिथल्या तिथं करून घेतात. म्हणजे जे जळालेल्या मोटरी रिपेअर वगैरे तिथं करून देतात. असे बरेचसे कामं आहेत, तर त्यांची तिथे 1-2 उलाढाली आहेत. प्लस यांना घ्यायचं आहे लॉमध्ये ॲडमिशन, तर वकील होण्यासाठी आता हे तयार झालेले आहेत. त्यांना वकिलांचं ड्रीम आहे, तर नक्कीच ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. कारण यांनी सगळ्यांसाठी जो माणूस जगलेला आहे, तर त्याचं पण ड्रीम कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. आणि मला जसं लग्न झालेलं आहे माझं, तसं आठवतं, की यांनी जे आहे सगळ्यांसाठी जगलेले आहेत. आणि मला वाटतं, की आता या माणसाने स्वतःसाठी थोडंसं वेळ द्यावा, जगावं आणि व्हायचं असेल वकील तर नक्की व्हावं. आणि तर वकिलासाठी यांचं आता ॲडमिशन होणार आहे, तर त्याच्यासाठी जरासा वेळ आहे, अजून 8-10 दिवस वेळ आहे. तर हे गोट फार्म कंप्लीट करून घेणार आहे. एकदा गोट फार्मचं सगळं कंप्लीट झाल्यानंतर यांनी इकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे, कारण पोल्ट्री फार्मिंगकडे आता ते लक्ष देत नाही आहे. आणि आता सगळं मी हँडल करते पोल्ट्री फार्मिंगचं, तसंच गोट फार्म पण मी इथे हँडल करते. आता माझ्याकडे सध्या 2 गाया आहेत, छोटी आहे एक मोठी आहे. तरी सकाळी जाऊन मी 10पर्यंत मोठे 2 जे गवताचे ओझे आहेत ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे तिचं जे काम आहे मी केलेलं आहे. सध्या माझ्याकडे गिन्नी नाही आहे आणि आता मी लवकरच गिन्नीचं जे आहे गिन्नी लावून देणार आहोत. म्हणजे गायांचं जे आहेत, गाया किंवा पुढे चालून जे जनावरं आम्ही करणार आहोत, की गोट फार्म बकरी करणार आहोत, किंवा मला जसं वाटेल तसं, पण मी मोठ्या गायांचं जे आहे तर असं प्लॅन आमचा कट आहे. सध्या तरी कट आहे, पण आता कसं चालेल, कसं राहील त्यावर डिपेंड आहे. आणि खर्च पण असतो, कारण काही करायचं म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर पैसा असणं खूप गरजेचं आहे. आणि हे खूपच काटकसर करून आमचं जे आहे ते काम झालेलं आहे. पत्रे जे आहे तर हे आम्ही म्हणजे कॅश पेमेंट केलेलं नाही आहे त्यांना अजून. आता हे खूप मोठ्या उलाढाली झालेल्या आहेत. तर अगदी 1-1.5 महिन्यामध्ये हे सेट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अगदी ही खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला या साईडने दाखवते, की हे सेट आता किती मोठं दिसते. अगदी घराच्या वरूनच मी हे सेट घराच्या एकदम समोर मी हे सेट का घेतलेलं आहे, कारण माझं लक्ष राहील. कारण गोट फार्मिंग करायचं म्हटल्यानंतर अगदी रोडच्या कडेही नको. मला वाटलं, की थोडं आउटसाईडलाच ठेवूया आपण. म्हणजे कसं असतं, की रात्रीचं भीती नाही आहे आणि लगेच समोरून माझं लक्ष जरी गेलं, किंवा हे रात्रीचं जरी म्हटलं तरी वरून हॉलमधून बघितलं तरी माझं इकडं सगळं लक्ष राहणार आहे. तर इथे आता सगळ्या रॅक वगैरे आणून टाकलेल्या आहे. तिथे साफसफाई करून घ्यायची आहे. आणि पोळ्याला पत्रे वगैरे पडले असते चांगलं झालं असतं, कारण माझ्या गाया ज्या आहेत पोळ्यामध्येच खूप भिजल्या पावसामध्ये. तशा भिजल्या नाही आहेत, पण अशी चिडचिड वगैरे झाली त्यांचीवाली. तर ते असं वाटतं, की 2-4 दिवसासाठी उगीचंच गायांचं जे आहेत. नंतर आमचं शेड पण कंप्लीट झालेलं आहे आणि कोबा पण झालेला आहे. कोब्याला आमचा जास्त खर्च गेलेला आहे. कोबा जो डबल झालेला आहे, कारण त्यांचं जे आहेत खालीवर जे थोडंसं झालेलं होतं ते मी नंतर कंप्लीट करून घेतलं आणि खूप छान असं सेट झालेलं आहे. तर इथे आता आम्ही लवकरच गोट फार्मिंगचं प्लॅन करतो आहे. आता उद्या बुधवार आहे, तर आमच्या इकडे अहिल्यानगरमध्ये राहतो आम्ही शिर्डीजवळ. तर उद्या बुधवार आहे, तर आमच्याजवळ लोणीचा बाजार असतो. तर लोणीच्या बाजारामध्ये आम्ही इथे बकरी वगैरे घेऊन येण्याचा आमचा प्लॅन आहे. पण अजून जे आहे गेट कंप्लीट झालेलं नाही. गेट झाल्यानंतरच होणार आहे सगळं काही. तर गेट केल्यानंतरच आम्ही काहीतरी इथे हालचाल करू शकतो. तर आता गोट फार्मिंगसाठी भांडवल जरासं कमी पडते. तर बघूया आता गोट फार्मिंग आमची कधी चालू होते, किंवा म्हणजे त्याला किती वेळ लागतो आहे. तर अशा पद्धतीने माझं सेडचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर याचा पूर्ण खर्च मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगेल, की पूर्ण खर्च किती झाले आहेत गोट फार्मचा. कारण काही खर्च झालेला असणार आहे. आता यांना विचारून मी पूर्ण टोटल हिशोब घेऊन मला एक कमेंट आली होती, की ताई पूर्ण गोट फार्म झाल्यानंतर मला याचा जे खर्च किती झाला आहे ते सांगा. तर नक्कीच मी त्या भाऊंना सांगेल, की गोट फार्म कंप्लीट झाल्यानंतर माझा किती खर्च झालेला आहे ते.
तर अशा पद्धतीने आमचं जे 1-1.5 महिन्यातला प्लॅन आहे तो कंप्लीट झालेला आहे. लवकरच आम्ही इथे गोट फार्म स्टार्ट करणार आहोत. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.